पळस फुलायला लागला की समजून पळस फुलायला लागला की समजून जायचं रंगपंचमीची होळीची चाहूल लागली आहे. याला हिंदीमध्ये पलाश म्हणतात, इंग्लिशमध्ये फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. हे नाव या कारणानं पडले कारण तेजस्वी केशरी लाल रंगामुळे हे संपूर्ण झाड जळत असल्यासारखं वाटतं. वनातील ज्वाला एखादी ज्वाला असल्यासारखं भासतं. हे पहा, याच्यामध्ये दिसतंय एकदम तसंच झाडावर असल्यावरती असं झाड एकदम जळत असल्यासारखं दिसतं, म्हणून फ्लेम्स ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतात. लहानपणी आम्ही याच्या फुलांपासून रंगपंचमीसाठी कलर बनवायचो. उकळत्या पाण्यामध्ये याची फुले टाकल्यानंतर त्या पाण्याला याचा कलर यायचा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या कलरच्या पाण्यानं होळी खेळायचो. नैसर्गिक केशरी रंग, ना केमिकलची भीती ना काही, फक्त निसर्गाचा स्पर्श आणि त्या फुलांचा सुगंध असायचा. या पळसाचे औषधी गुणधर्म पण खूप आहेत. यांच्या फुलाचा काढा त्वचाविकारांसाठी, बिया जंतनाशक म्हणून, आणि याची साल जखमेवर उपयोगी. याचं शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्म आहे. यावर एक लाख नावाचा कीटक पाळला जातो. त्या कीटक एक चिकट पदार्थ स्रवतो, त्यापासून एक लाख बनवतात. म्हणजे एक नॅचरल रेझिन आहे, नैसर्गिक राळ. त्यापासून मग बांगड्या, सजावटीच्या वस्तू, पॉलिश अशा गोष्टी बनतात. याच्या पानांपासून द्रोण, पत्तरवाळ्या बनवतात. यज्ञामध्ये या पळसाच्या काड्या आणखी काही म्हणजे पर्यावरणासाठी म्हणांतर मधमाशांसाठी हे एक उत्तम मदस्रोत आहे. पक्ष्यांना आकर्षित करते, म्हणून हा पर्यावरणाचा एक समतोल साधणारा एक वृक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी हा एकतरी लावावा शेतामध्ये किंवा जिथे जागा मिळेल तिथे. धन्यवाद.